हिंगोली विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक केलेले महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। आता मात्र मंत्रिपद मिळावं यासाठी देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांकडून मंदिरात प्रार्थना देखील केल्या जात आहेत। आमदाराला आम्ही आता मारुतीरायाच्या चरणी आहोत आणि आमचा मारुती हा दक्षिणमुखी आहे, त्यामुळे नक्कीच आमदार साहेबाला मंत्रिपद मिळेल ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती लगेचच पूर्ण होईल आणि त्यांच्या हातून त्यांना पालकमंत्रीपद मिळेल आणि या हिंगोली विधानसभेचा पुन्हा एकदा चांगला विकास होईल, राहिलेला विकास पूर्ण होईल। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमदार तानाजीराव मुटकुळे हे तिसऱ्यांदा निवडून आले असले तरी या निवडणुकीत त्यांच्या विजयामागचा अदृश्य हात कोण असा प्रश्न आपल्याला पडला असेल। वडील आजारी असताना त्यांचा मुलगा शिवाजीराव मुटकुळे यांनी घरची जबाबदारी सांभाळत वडील आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या तब्येतीचं राजकारण देखील मतदारसंघात विरोधक करत असताना मुटकुळे यांचे खंदे समर्थक, कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून उमेदवार तथा त्यांचे कार्यचिन्ह आदी माहिती पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न केलेत। प्रत्येक भागातील मते खेचून आणण्यासाठी समर्थक, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, वॉरियर्स, सर्कल प्रमुख, तालुका प्रमुख त्याचबरोबर जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सोबत घेत प्रत्येक बूथ सक्षम करण्यासाठी यंत्रणा कामी लावत आमदार तानाजीराव मुटकुळे यांचे पुत्र शिवाजीराव मुटकुळे यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान लावलेली फिल्डिंग मोठी चर्चेचा विषय ठरली आहे। एकीकडे दिग्गज विरोधक निवडणुकीच्या आखाड्यात असताना विजयाची गणिते लावत आमदार तानाजीराव मुटकुळे यांना हॅट्रिक करण्यासाठी मतदारसंघातील महायुतीमधील प्रत्येक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ता तथा मतदार झटला याविषयी काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्यात। 2014 पासून या मतदारसंघामध्ये आदरणीय आमदार तानाजीरावजी मुटकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये गाव, वाडी, तांड्यामध्ये विकास कामं आणि विकासाची गंगा या ठिकाणी आली आणि पक्ष संघटन हे भारतीय जनता पार्टीचं आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये या संबंध जिल्ह्यामध्ये एकोपाला आलं आणि ते सर्व समाजाला, सर्व जाती धर्मातील कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम करतात। त्याच अनुषंगानं त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून 2014 पासून आजतागायत या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय शिवाजीरावजी मुटकुळे साहेब हे या मतदारसंघामध्ये काम करत आहेत। पक्ष संघटन असो किंवा प्रशासनातील कामं असो, समाजकार्य असो, या सगळ्या कामामध्ये हिरिरीनं भाग घेण्याचं काम खऱ्या अर्थानं शिवाजीरावजी मुटकुळे साहेब यांनी या ठिकाणी केलेलं आहे। 2024चं इलेक्शन ह्या इलेक्शनचा किंगमेकर, एक विजेता जर कोणी असेल तर त्यांचं रिझन आणि व्हिजन ते म्हणजे शिवाजीरावजी मुटकुळे साहेब। त्यांनी पक्ष संघटना, बूथ लेवल, कार्यकर्ता घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांनी केलं आणि त्यांच्या नियोजनामध्ये, त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रत्येक गावातील अडीअडचणी सोडवण्याचं काम करून त्यांनी हा विजय प्राप्त करण्यासाठी म्हणजे मोलाचा आणि वाटा या ठिकाणी त्यांनी उचललेला आहे। आणि येणाऱ्या काळातसुद्धा आदरणीय आमदार तानाजीरावजी मुटकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये विकास कामं ही या ठिकाणी होणार आहेत। परंतु एक पक्ष संघटन आणि नवयुवक तरुणांसाठी एक जीवाभावाचा व्यक्ती म्हणून आदरणीय शिवाजीरावजी मुटकुळे साहेब या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम करत आहेत, या पुढेही करतील असे मी माझे मतदारसंघात मागील 10 वर्षात केलेला विकास, मतदारसंघातील जनतेसोबत ठेवलेला संपर्क, शांत संयमी असलेला चेहरा या आमदार मुटकुळे यांच्या जमेच्या बाजू कळीचा मुद्दा ठरल्या। यामध्येच भाजपमधील काही नेत्यांनी पक्ष सोडून अपक्ष निवडणूक लढवली होती। आमदार तानाजीराव मुटकुळे निवडणुकीच्या तोंडावर आजारी पडले होते। मतदारसंघातील जबाबदारी, घरची जबाबदारी हा मोठा पेच आमदार तानाजीराव मुटकुळे यांचा मुलगा शिवाजीराव मुटकुळे यांच्यावर उभा होता। यामध्ये मतदारसंघातल्या जनतेनं महायुतीमधील प्रत्येक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही मोठी मेहनत घेतली। अखेर सर्वांच्या परिश्रमाला यश येत आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी हॅट्रिक केली। मात्र यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विजयामागचं किंगमेकर अखेर समोर आले। तसं पाहिलं तर शिवाजीराव मुटकुळे यांनी निवडणुकीच्या अगोदर देखील मतदारसंघात दौरे सुरू केले होते। याच दौऱ्याच्या माध्यमातून मतदारसंघाच्या गाठीभेटी घेणं, त्यांच्याशी संपर्क ठेवणं, मतदारसंघातील बूथ प्रमुख, वॉरियर्स, सर्कल प्रमुख, तालुका प्रमुख या सर्वांना सोबत घेत मोठी फिल्डिंग लावण्यात शिवाजीरावांना यश आलंय। साहेबांवर मतदारसंघातील जनतेचं असलेलं प्रेम, मतदारसंघातील महायुतीमधील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता यांनी केलेली मेहनत, आमदार मुटकुळे यांनी मतदारसंघात केलेला विकास या सर्व बाबी पाहता याचंच यश असल्याची प्रतिक्रिया देखील शिवाजीराव मुटकुळे यांनी दिली आहे। 2024च्या निवडणुकीमध्ये आदरणीय आमदार साहेबांना या मतदारसंघातील जनतेने, जे आमचे गोरगरीब जनता असेल, मजूरदार असेल, शेतकरी असतील, या सर्व जनतेने आदरणीय आमदार साहेबांना तिसऱ्यांदा निवडून आणून एक विश्वविक्रम केला। त्यासाठी आपण मतदारांनी दिलेला आशीर्वाद, त्यांना आपल्या घरी न बोलवता आपण त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन
पुढील या 5 वर्षात काम करण्यासाठी कामाला ऊर्जा मिळणार आहे, ज्यासाठी आम्ही गावोगाव या ठिकाणी आभार दौरा या ठिकाणी करत आहोत. खरं तर गावात गेल्यानंतर वाडा, वस्ती, तांडा, गाव, शहर या गावामध्ये गेल्यानंतर आमचे कार्यकर्ते बांधव असतील, मतदार बांधव असतील, या ठिकाणी आमचं उत्स्फूर्तपणे चांगल्या प्रकारे स्वागत करतात आणि आमच्या सामान्य लोकांच्या ज्या मागण्या आहेत, स्मशानभूमीची व्यवस्था असेल, सभागृहाची असेल, आमच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल किंवा आमच्या अंतर्गत रस्त्याची मागणी असेल, ती लोक मागणी करत असतात आणि त्यांना माहीत आहे 10 वर्षामध्ये आमच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम साहेबांनी केलं आणि येणाऱ्या काळातसुद्धा ज्या ज्या लोकांच्या मागण्या आहेत प्रामुख्याने त्या मागण्या या पुढच्या टप्प्यात म्हणजे या 2 महिन्यात ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहे.